कोकण क्वीन अंकिता वर्सेस ती फॉरेनची एरिना यांचं भांडण सुरुवातलाच झालंय. बिकॉज ह्याला भांडण म्हणता येत नाही, पण सुरुवातला एंट्री झाल्या जेव्हा सगळ्यांचं इंट्रोडक्शन होत होतं तेव्हाच अंकिता मोठ्यानं कॅमेऱ्यासमोर वगैरे काही गोष्टी बोलत होती. तर तिचं मत असं होतं की बाबा एखाद्या मराठी कलाकाराचा चान्स हुकला या एरिनामुळं. म्हणजे आता तिला आम्ही मराठी शिकवायचं किंवा आम्ही जे बोलतोय ते तिला समजावायचं, ती जे बोलते ते आपल्याला समजत नाही बिकॉज तिला मराठी पूर्ण येत नाही आहे. सो अंकिताचं बोलणं असं होतं की हिच्यापेक्षा कुठल्या तरी अजून एका मराठी कलाकाराला चान्स मिळाला असता तर ते जास्त बेटर झालं असतं आणि आपण आपली मराठी भाषा किंवा तिला भाषेचा काही प्रॉब्लेम नाही असंही ती बोलली. पण तिचं मत मला कुठंतरी योग्य वाटतं की जर मराठी बिग बॉस आहे तर त्याच्यामध्ये अनेक मराठी कलाकारांना चान्स मिळावा. जेवढे आहेत हे सोडून अजून जरी लोकांना मिळालं असतं तर ते चांगलंच असतं. आणि हे अंकिता घरात आल्या बोलून दाखवते की एरिनाच्या ठिकाणी एखाद्या मराठी कलाकाराला चान्स मिळाला असता तर ते उत्तम असतं. एरिनाची एंट्री या बिग बॉसमध्ये करून ही चूक झाली, कारण तिला ती भाषा येत नाही, त्या भाषेचा प्रॉब्लेम आहे. एखादी गोष्ट समजावायची म्हटलं तर तिला हिंदी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून सांगावं लागतं. आणि कुठंतरी आपला मूळ मुद्दा जो आहे की मराठी बोला हा मेन मुद्दा जरासा साईडला होतो या गोष्टीमुळं. त्यामुळं एरिना आणि अंकिता यांचं पहिलंच नोकझोक पहिल्याच व्हिडिओमध्ये सुरू झालेलं आहे. जेव्हा सगळ्यांना बेड अलॉट होत होते तेव्हा सार्वजनिक बेडवरती सगळ्यांना झोपायचं होतं, म्हणजे सगळेच एकत्र एका ठिकाणी झोपणार होते. तेव्हा वर्षा उसगावकर, तर कसं असतं टीम असल्यामुळे सगळ्यांना आपण सांभाळून घेत असतो आणि त्याच नात्यानं मे बी वर्षा उसगावकर समोर येतात आणि म्हणतात की बाबा बेडमध्ये काही साईडला मुली असू देत आणि काही साईडला मुलं असू देत, किंवा वॉशरूममध्ये देखील आता सध्या कॉमनच आहे, तर काही साईडला मुलं असू देत आणि काही साईडला मुली असू देत, म्हणजे लेफ्ट राईट करू. आता ही गोष्ट त्यावेळी सगळ्यांना पडते, मी नोट करतोय ती गोष्ट त्यावेळी सगळ्यांना पडते. तेव्हा कोणीही काही बोलत नाही, बरोबर आहे तुमचं बरोबर आहे, बिकॉज नवीन असतात सगळे, सगळ्यांना समजून घ्यायचं असतं अजून. आणि तो निर्णय एवढा चुकीचा पण नाही आहे, कारण अजून कुणाला काही अलॉट झालेलं नाही आहे. त्यामुळं कॉमन असल्यामुळं काही भाग मुलांनी वापरावा आणि काही भाग मुलींनी वापरावा असं तिचं मत होतं आणि ते सगळ्यांना पटलं. पण काही वेळानंतर जे अरबाज आणि तो अजून एक आपला ऍक्टर आहे, हे दोघं जेव्हा मुलींच्या साईडच्या बेडला बसलेलं असतात तेव्हा मे बी त्यांना त्या बेडवरती झोपायचं असतं. आणि वर्षा उसगावकर जेव्हा विचारत येतात की तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही, इकडे मुली झोपा इकडे मुलं झोपतात, तेव्हा ते दोघं उठत नाहीत. तेव्हा वर्षा उसगावकर त्यांना विचारते की बाबा तुम्ही इथं झोपणार आहे का, तर ते म्हणतात हो आम्ही इथं झोपणार आहे. थोड्या वेळाआधी वर्षा उसगावकरनं सांगितलं होतं की बॉईज आणि गर्ल्स वेगवेगळं करायचं आहे. ते ऐकून देखील हे म्हणतात की नाही, त्यांना जर प्रॉब्लेम असेल तर त्याच वेळी बोलायचं होतं, एवढंच मला म्हणायचं आहे. तर ते म्हणतात की नाही आम्हाला, म्हणजे आम्ही इथं झोपणार आहे. त्यावेळी डीपी दादा म्हणजे आपले धनंजय दादा वर्षा उसगावकरला थोडीशी हेल्प करतात म्हणण्यापेक्षा वातावरण हसतं खेळतं ठेवायचं ट्राय करतात की प्रॉब्लेमचा विषय नाही आहे, तर अजून काही अलॉट झालेलं नाही आहे, तर राईट लेफ्ट जर सगळ्यांची इच्छा असेल तर सगळेजण करा. हे सोडून जरी तुम्हाला काही म्हणजे तुमची इच्छा असेल की इथंच झोपायचं तुम्ही झोपू शकता. त्यात एक मास्टर माइंड म्हणून मी मास्टर माइंडची एंट्री म्हणजे मी म्हटलं होतं की हिंदी बिग बॉसमधून जी आली निक्की तांबोळे, ही ना पहिल्या एपिसोडपासूनच मला तरी असं वाटतंय की लाईक ही मास्टर माइंड आहे. बिकॉज ज्यावेळी इन्सिडेंट झाला की बेड अलॉट केल्यानंतर इकडं बॉईज आणि इकडं गर्ल्स, त्यावेळी कुणालाच प्रॉब्लेम नव्हता. पण जसं ही निक्की आणि जान्हवी ही दोघं एक साईडला येतात तेव्हा यांच्यामध्ये बोलणं चालू होतं की हे काय आहे, हे असं थोडीच असतं, कुणाला कुठं पाहिजे तर त्यांनी राहू शकतात, त्यांची मर्जी. मला एवढंच जर आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम होता तर त्याच वेळेस समोर बोलायचं ना. मागे खिचडी पकवायचं काम हे इथून सुरू झालंय असं मला वाटतं. थोड्या वेळानंतर ती त्याच्याबरोबर जरासं वाद घालते की त्याला काही प्रॉब्लेम नसेल तर तो झोपू दे की वगैरे वगैरे. पण काही टाइम नंतर डीपी दादा परत हसतं खेळतं वातावरण करून विषय मिटवून टाकतात आणि ती दोघं तिथून उठून जाऊन दुसऱ्या बेडवरती झोपतात. पण इथं आपल्याला हे कळतं की निक्की वर्सेस वर्षा मॅम सुरू झालेला आहे. निक्की तांबोळे वर्सेस वर्षा उसगावकर खूप मोठं भांडण व्हायची शक्यता आहे. बिकॉज थोड्या वेळा आधी मी तुम्हाला सांगितलेलंच की बाबा निक्की सुरुवातीपासूनच वर्षा मॅमच्या त्या वागण्याला एक डिक्टेटरशिप आहे किंवा त्यांचंच का सगळ्यांनी ऐकायचं अशा पद्धतीनं पोर्टफोलिओ करत होती. काही टाइम नंतर जेव्हा काही इन्सिडेंट घडायला लागले किंवा कॅमेऱ्यासमोर जेव्हा निक्की असते तेव्हा ती ऑफकोर्स ह्या गोष्टीवरती बोलते, समोर नाही बोलणार. ज्यावेळी बिग बॉस स्वतः म्हणतात वर्षा मॅमला की बाबा वर्षा मॅम तुम्ही काही निर्णय सगळ्यांच्या मते घेत आहात पण ते खूप जणांना पटत नाही, वर्षा मॅम इकडे तिकडे बघतात, तर निक्की तिच्या मागे उभी असते आणि तिला माहीत असते की कॅमेऱ्यामध्ये मी दिसत आहे पण मी वर्षा मॅमला दिसत नाही आहे, म्हणून ती मान हलवती, म्हणजे लाईक असं दाखवते की मी घाबरत नाही. पण ही समोर नाही बोलत. हेच सेम इन्सिडेंट जेव्हा ते बेडचा टॉपिक झाला होता त्यावेळी देखील ती मागे जाऊन ती बोलली की असं आहे, समोर नाही बोलली. किंवा जेव्हा एक वेगळा ग्रुप करून 4 चौघं बसले होते त्या निक्की तांबोळेंचा ग्रुप, त्यावेळी देखील ती म्हणत होती की नाही हे डिक्टेटरशिप आहे, असं थोडीच असतं, त्यांची एज जास्त आहे म्हणून मी ऐकते वगैरे वगैरे, किंवा काहीच दिवसात हे जातील असंही तिने बोललं होतं. त्यामुळे निक्की वर्सेस
वर्षा मॅम हे लवकरच होऊ शकते, कारण तुम्हाला ते मेकअपचा इन्सिडन्स पण कळाला असेलच. कारण वर्षा मॅम जेव्हा मेकअप करायला लेट होता, कोणतरी वॉशरूमला गेलं होतं आणि तिथं आतमध्ये जाऊन यायला लेट झाला, पण तेवढ्याच बिग बॉसनी बोलवलं आणि बिग बॉस बोलवल्यामुळे सगळे लोक गेली, पण वर्षा मॅमला जायला वेळ झाला आणि ती मेकअप करत होती. तिला थोडासा लेट झाला, त्यामुळे बाकी सगळे ओरडायला लागले की या लवकर या. तेव्हा परत कॅमेऱ्याचा फायदा घेत निक्की तांबोळे उठते जागेवरून आणि आज जाऊन वर्षा मॅम बरोबर वाद घालायला लागते. हे सगळं कॅमेऱ्यासाठी असतं, मला तरी असं वाटतं आणि जनतेला असंच वाटतं की कॅमेऱ्यासमोर मुद्दामून जाते, तुम्ही असंच आहात, तुम्ही तसंच आहात, मेकअप करू नका, कोण लिपस्टिक बघणार वगैरे. थोड्या वेळा आधी ही आवरून गेली होती, तेव्हा काही प्रॉब्लेम नव्हता. जस्ट तिला यायला थोडा वेळ होतोय वर्षा मॅमला, म्हणून लगे ही कॅमेऱ्याचा फायदा घेऊन जाऊन ती दाखवते की बाबा वेळ झालाय, आवरा, मी तुम्हाला नाही घाबरत वगैरे वगैरे. आणि ती एक सिंपती घेतली की मी नाही घाबरत कुणाला. या टाईपचा विषय सध्या सुरू आहे. निक्किता तांबोळे वर्सेस डीपी म्हणजे धनंजय पवार वाद सुरू झालाय. पहिल्याच वेळी जेव्हा तुम्हाला माहिती आहे धनंजय पवार आपले बोलता बोलता हसत खेळत वातावरण ठेवतात, कधी कधी डोळा मारतात, कधी कधी हसतात, एक सरक्याझम मध्ये घेतात. जेव्हा बेडचा इश्यू चालू होता तेव्हा डीपी बोलता बोलता एक चेष्टेत एक डोळा मारतात, तर निक्किता तांबोळे लगे अग्रेशन मध्ये येऊन तुम्ही डोळा मारू नका, हे चुकीचं आहे, हे रॉंग आहे, हे आहे, हे आहे, ते आहे. इथून कळतं की लाईक तो माणूस सरक्याझम मध्ये जोक करतोय, पण तुला भांडणच पाहिजे मुळात असा विषय आहे. त्यामुळे ती जे रागाच्या स्वरात जी आवाज वाढवली ना की हे चुकीचं आहे, तुम्ही डोळा मारू नका, तिथं जरासं सुरुवात झाली. पण डीपी आहे हो, तो त्यावेळी पण सरक्याझम मध्ये घेतला. तेव्हा थोड्या वेळानंतर जेव्हा ते दोघं बोलत बसले होते, तेव्हा तुम्हाला माहिती आहे आता हे किती 17-18 लोक जेवढे आहेत ते जे कोण कोण बिग बॉस मध्ये आलेत, एकमेकांच्या बद्दल माहिती थोडीफार तर आल्याला घेतलेच ना, कोण काय कोण काय. पण तरी देखील निक्किता तांबोळे डीपीला कदाचित कमी दाखवण्यासाठी किंवा तू कोण आहे असं दाखवण्यासाठी प्रश्न विचारते की तुम्ही काय करता. डीपी पण मग सरक्याझम मध्ये म्हणतात की बाबा मी बिझनेसमॅन आहे किंवा माझा कंटेंट आहे तो फक्त महिलांनाच आवडतो जास्त, माझा महिला वर्गच माझा सगळा ऑडियन्स जास्त आहे वगैरे वगैरे. मग त्यावेळी देखील सूरज चव्हाणचा टॉपिक निघतो, तेव्हा सूरज चव्हाण बद्दल डीपी दादा खरंच चांगली बोलतात. ते सगळी स्टोरी सांगतात की ज्यावेळी डीपीचं काही नव्हतं, म्हणजे धनंजय पवार टिकटॉकवर किंवा आपल्या सोशल मीडियावर अजिबात नव्हते, त्यावेळी सूरज चव्हाणचे 2-3 लाख फॉलोअर होते. हे एक्सेप्ट करणं पण खूप मोठी गोष्ट असते, कारण सध्या सूरजला सगळेजण खालीच दाखवत आहेत, त्यालाच टार्गेट करतायत. पण डीपीचं मला हे पटलं की तो क्लिअर त्यावेळी स्टोरी सांगताना बोलला की जे आम्ही काहीच नव्हतो तेव्हा हा स्टार होता, सूरज स्टार होता, पण त्याचा गैरफायदा भरपूर लोकांनी घेतला. 80-80 हजार रुपये तो सुपारी घ्यायचा, पण त्याच्या काही या गोष्टींमुळे किंवा तो जरासा बॅकफुटला आलाय. पण तो चांगला आहे किंवा तो स्टार आहे, चांगला माणूस आहे, त्यामुळे डीपी दादाला त्यासाठी खरंच मनापासून सॅल्यूट करू वाटतं. योगिता बोलते की वर्षा उसगावकर डिक्टेटर आहे. हो, एक इन्सिडेंट झालाय असा, जेव्हा बेडचा टॉपिक झाला त्यानंतर खिचडी पकत होती मागे की बाबा वर्षा उसगावकर एजने जास्त आहेत त्यामुळे आम्ही त्यांचं ऐकतो. ती निक्की तांबोळे देखील म्हणत होती की हे काय आहे वगैरे वगैरे, आमचं डिसिजन आम्ही घेऊ द्या किंवा कोणाचं डिसिजन त्याला घेऊ द्या, तुम्ही हे करू नका. तेव्हा योगिता जेव्हा यांच्या ग्रुपमध्ये बसलेली असते तेव्हा निक्की तांबोळे आणि हा जो 3-4 जणांचा ग्रुप आहे अरबाज वगैरे, हे हा टॉपिक काढून मला असं वाटतं की तिला म्हणजे एक फोर्स देतात, तिला सांगतात की बाबा योगिताला हे चुकीचं आहे, वर्षा उसगावकर एजने जास्त असली म्हणून ते झोपायला कोणीकडे राहायचं किंवा वॉशरूमला कुठं जायचं काय जायचं किंवा सगळ्यांच्या मते निर्णय द्यायचं ते घेणार, कारण तिच्याकडं कार्ड आहे, पॉवर कार्ड. बिकॉज ती पॉवर कार्ड आहे म्हणूनच सगळ्यांच्या मध्ये निर्णय घेते. पण इथं ते भांडण करायच्या दृष्टीनं काही गोष्टी चालत असतात आणि त्यावेळी ह्या सगळ्यांचं ऐकून योगिता क्लिअर बोलते की इट्स लाईक डिक्टेटर. त्यामुळं इथं वाद सुरू झालाय. असे 3 लोक जे डिसिजन घेऊ शकत नाहीत असा टास्क ज्यावेळी आला तेव्हा सगळ्या लोकांनी सूरज आणि एरिना ह्या दोघांना टार्गेट केलं. ऑब्व्हियसली भरपूर लोकांचं बोलणं हे होतं की बाबा त्याला म्हणजे निर्णय घ्यायला जमणार नाही सध्या, किंवा तो सध्या देखील अजून मिक्स होत नाही त्यामुळे त्याचं नाव घेतो, किंवा भरपूर लोकांचं बोलणं होतं की एरिनाला मराठी जास्त कळत नाही त्यामुळे आम्ही तिचं नाव घेतो. यात योगिताची एक सरक्याझम मध्ये बिग बॉसनं खूप मजा घेतली. सुरुवात योगितापासून झाल्यानंतर योगिता बोलते की सॉरी टू यू सूरज, पण मला असं वाटतं की मी तुझं नाव घ्यावं. बिग बॉस क्लिअर म्हणतात की जर तुला नावच घ्यायचं नाही तर तू सॉरी नको म्हणू. म्हणजे इथं कळतं की तोंडावरनं हात कसं फिरवायचं असतं, हे आपल्याला तिच्याकडून शिकायला पाहिजे. इट्स ओके. पण जेव्हा डीपी दादाचं नाव 2 लोक घेतात, एकतर सूरज घेतो आणि एकतर एरिना घेते, बिकॉज हे दोघंच नॉमिनेट झालेत आत्ताच्या टाइमला. नॉमिनेट इन द सेन्स डिसिजन घेत नाही असं त्यांच्यावरती आलंय. तेव्हा सरक्याझम मध्ये डीपी दादा म्हणजे कशाला वाद वाढवायचा, हे दोघांचं नाव आहे ना, तिसरं नाव माझं घ्या होतं. पण त्यावेळी जर त्यांनी स्टँड घेतला असता की नाही आता परत तुम्ही एक हे करा, प्रत्येकाने नाव परत घ्या हे दोघांना सोडून, मग त्याच्यामध्ये जास्त कोणाला वोट मिळतं त्याचं नाव तुम्ही घ्या,
पण डीपी दादा असं काही करत नाही. डीपी दादा म्हणतो सरकारमध्ये की ठीक आहे ह्या दोघांचं नाव आहे ना, तर मग इथं ह्या दोघांनी माझं नाव घेतलं तर मी पण येतो, म्हणजे मी पण तिसरा नॉमिनेटर किंवा नॉमिनेट झालेला माणूस बनतो. आता ही चूक बहुतेक डीपी दादाला जरी महागात पडणार असेल तर एक पब्लिकचं एक चांगल्या गोष्टी किंवा एक सिंपती खूप जनरेट झाली असं मला वाटतं. बिकॉज अशा गोष्टी लाईव्ह कॅमेऱ्यामध्ये किंवा टी व्ही समोर करणं, जसं आपल्या भावभावनामध्ये आपण करतो, हे तिथं करणं खूप अवघड असतं किंवा ती लोक करत नाहीत. आपण कसं सेफ राहील हेच बघतात. पण इथं आमचं डीपी पण स्वतःलाच अडकून घेऊन दाखवतोय असं आपल्याला वाटतंय. पण सी काय होतं बघू. पण सध्या तरी डीपी दादा, एरिना आणि आपला सूरज हे तिघं डिसिजन घेत नाही म्हणून नॉमिनेट आहेत. अरबाज आणि निक्की तांबोळे हे कपल आहेत. मला तर असंच वाटायला लागलंय. किंवा सुरुवातला मी एक गोष्ट पण बोलली होती की जेव्हा अरबाजची एंट्री झाली तेव्हा निक्की तांबोळे आणि त्याचं कॉन्व्हर्सेशन सुरू होतं. निक्की तांबोळे विचारते की बाबा तुमचं एज काय आहे, तेव्हा अरबाज तिला प्रश्न विचारतो की तुला किती पाहिजे. आता ह्या गोष्टीवरनं काय समजायला पाहिजे ते पब्लिकला समजलं असेल. तो तरी पण फोर्स करतो की तुला किती पाहिजे. ती तिथं देखील जसे डीपीनं त्याला डोळा मारल्यानंतर जी बोलली होती डोळा मारू नका, हे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, पण जेव्हा अरबाज तिला म्हणतो की तुला किती पाहिजे तेव्हा ती हसती आणि हसून म्हणती माझं 28 आहे, तुझं 30 असेल. आणि तो म्हणतो हो 30 आहे. हे राजकारण असतं. आमचा डीपी बोलला तर ते चुकीचं आणि तुझा अरबाज डायरेक्ट असं जर फ्लर्ट केला तर ते बरोबर. ठीक आहे तुमची मर्जी असेल, कारण बिग बॉस सीझन 5 आहे ना. कारण अजून एक गोष्ट आहे, त्यांचं कपल आहे असं मला वाटतं. जेव्हापासून ही सुरुवात झाली ग्रुप बनण्यापासून, निक्की आणि अरबाज एका ग्रुपमध्ये असतात, किंवा पाणी जेव्हा संपलं होतं तेव्हा अरबाज म्हणतो की म्हणून मी शेकरमध्ये पाणी भरून ठेवले, तुला पाहिजे असेल तर घे. किंवा आता देखील पहिला जेव्हा राशन आलं सुरुवातचा नाश्ता वगैरे तेव्हा सगळे एक साईडला आणि निक्की एक कॉफी घेऊन साईडला जात असते रूममध्ये आणि तिच्या मागे अरबाज जातो आणि अरबाज म्हणतो की केळे का काहीतरी संपलेत, तर ती म्हणते हो लपून ठेव मग. म्हणजे ह्या दोघांची टीम एक साईडला आहे का, ह्या दोघांचा ग्रुप एक साईडला आहे का, असो कपल बनतील असं भरपूर लोकांना वाटतं आणि मलाही वाटायला लागले. बघू पुढं काय होतं.